नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बदल झालेला आहे, एक सर्वात मोठा बदल झालेला आहे, याबद्दल माहिती देणार आहे. तर सर्वात मोठा बदल म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटाचे राऊंड सध्या बंद केलेले आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. अगोदर कसं होतं, महाराष्ट्रामध्ये 4 राऊंड व्हायचे. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड आणि त्यानंतर उरलेल्या सीटचा जे आहे इन्स्टिट्यूशनल कोटाचा राऊंड व्हायचा. तर या इन्स्टिट्यूशनल कोटासाठी कसं विद्यार्थी पर्सनली कॉलेजला अप्लाय करायचं. तर त्यावेळेस कसं व्हायचं, ज्या विद्यार्थ्यांची पैसे भरायची परिस्थिती आहे चांगली, ते विद्यार्थी पैसे भरून तिथे सीट घ्यायचे. मग ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क असून सुद्धा विद्यार्थ्याला तिथे सीट मिळत नव्हती, कारण की कॉलेजवाले कसे करायचे, ज्यांच्या ते सीटची बोली लावायचे. जेवढे जास्त विद्यार्थी सीटसाठी पैसे देतील त्या विद्यार्थ्यांना ते सीट देऊन टाकायचे, अशी कंडिशन होती. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यावर्षीपासून तो नियम हटवलेला आहे. यामुळे कसं आहे, फक्त पूर्ण प्रोसेस कॅप थ्रू ऑनलाईनच होणार आहे पूर्ण प्रोसेस. म्हणजे यामुळे त्या विद्यार्थ्यांचा मेरिटमध्ये चांगले स्कोर आहे त्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेससाठी संधी भेटेल. मग कॉलेज स्वतःची मनमानी करू शकणार नाही. यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा नियम यावर्षीपासून लागू केला आहे. त्यानंतर दुसरा एक नियम म्हणजे, जर तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडला कॉलेज भेटलं आणि जर ते तुम्ही घेतलं नाही तर तुम्हाला पुढील 2 वर्षासाठी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बॅन केला जाईल महाराष्ट्रामध्ये. हा पण नियम यावर्षीपासून लागू होणार आहे. मग यानुसार म्हणजे कसं, जर तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं तर तुम्हाला फर्स्ट राऊंडला तुम्हाला काहीच इश्यू नाही आहे, तुम्ही सेकंड राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकता. सेकंड राऊंडला जरी भेटलं तर तुम्ही थर्ड राऊंडला अपग्रेड करू शकता. पण थर्ड राऊंड नंतर फोर्थ राऊंडला जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग कराल आणि त्यानंतर जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर ते तुम्हाला कॉलेज कंपल्सरी घ्यावंच लागणार न. जर अदरवाईज जर तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही पुढील 2 वर्षासाठी तुम्ही बॅन राहणार. आता विद्यार्थ्यांचं कसं राहते, चॉईस मला काउन्सिलिंग करायची आहे, पण काउन्सिलिंगमध्ये जर मला कॉलेज भेटलं तर MBBS पाहिजे, BMS वगैरे घेणार नाहीत. म्हणजे BMS साठी चुकून चॉईस फिलिंग करतात आणि BMS जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर ते कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ चॉईस नाही आहे. कारण की कसं, जर तुम्ही ते कॉलेज घेतलं नाही तर मग तुम्हाला बॅन करणारे 2 वर्षे. हे 2 नियम याच्यासाठी असे आणलेले आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, ज्यांना चांगली मेरिट आहे, त्याच्याचे चांगले मार्क आहे, तर त्यांना चांगली संधी भेटावी म्हणून. एक याच्यामध्ये कसं कॉलेजची मनमानी कमी होणार आहे, जेणेकरून जर तुम्हाला स्टे वॅकन्सीमध्ये राऊंड भेटलं तर कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन द्यावंच लागणार. ते स्वतःच्या मनाने फीस वगैरे लावू शकत नाहीत तुम्हाला. जर त्यांनी तशी फीस लावली आणि तुमचं जर ॲडमिशन वगैरे कॅन्सल झालं तर तुम्ही CETला कंप्लेंट पण करू शकता, पण त्यांच्या सीट त्या व्हॅकेंट राहणार. म्हणजे सुरुवातीला कसे करायचे, जर तुम्ही ॲडमिशन घ्यायला गेले स्टे वॅकन्सी वगैरे राऊंडला आणि तिथे काय करायचे, ते कॉलेजला जास्त फीस वगैरे सांगायचे, म्हणजे त्यांचे सीट ते व्हॅकेंट ठेवायचे, जेणेकरून तीच सीट ते इन्स्टिट्यूशनल कोटा थ्रू म्हणजे मॅनेजमेंट कोटा थ्रू फिलअप करू शकतील व त्यांना चांगला त्याचा प्रॉफिट होईल. या बेसिसवर ते सीट खाली ठेवण्याचा प्रयत्न करायचे. पण इथून पुढे ते तसं करू शकणार नाहीत, कारण की जर त्यांनी सीट खाली ठेवली तर परमनंटली सीट खाली राहणार. व जर कॉलेजला कारण की इन्स्टिट्यूशनल कोटा हा राऊंड त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यावर्षीपासून बंद करायचं ठरवलेलं आहे. आता याची ऑफिशियल नोटीस सध्या न्यूजमध्ये आलेले आहे. याची ऑफिशियल नोटीस CETच्या ब्राउचरमध्ये पण येऊन जाईल. त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली समजेल की काय काय नियम लावलेले आहेत. याच्यामध्ये थोडाफार चेंज असू शकतो, पण ही न्यूज खरी आहे. आता या गोष्टीचा फक्त विद्यार्थ्यांना फायदा एवढंच आहे, विद्यार्थ्यांना फक्त या गोष्टीचा विचार करावा लागेल की स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित कॉलेज भरावे लागतील. कोणतं पण कॉलेज टाकायचं नाही, कारण की जे तुम्हाला कॉलेज घ्यायचं असेल तेच कॉलेज तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये फिलअप करावे लागेल. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॉलेज भेटल्यानंतर त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावंच आहे कोणत्या कंडिशनमध्ये. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि सध्या बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हजबेंड्रीची काउन्सिलिंग लवकरात लवकर सुरू होईल. त्यामुळे त्याचे डॉक्युमेंट वगैरे सर्व रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनमध्ये काही अडथळा येणार नाही. आणि जर तुम्हाला त्याच्या डॉक्युमेंटबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.